काय ना हो हो नको चला कोण श्वास घ्या श्वास सोडा आहे का हॅलो आहे पुढे अजून कार्यक्रम आता सुरुवात झाली चला खोल श्वास घ्या श्वास सोडा चला सगळे मंडळी आई त्या ठिकाणी मांडी घालून बसायचं मांडी घालून बसा तुमची झोप अजून गाढ होत चाललेली आहे शांत होत चाललेलं आहे शाबास 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 तुम्हाला अगदी हलकं वाटतं फ्रेश वाटतं रिलॅक्स वाटतंय माझा आवाज ऐकत राहावं असं वाटतं शाबास 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 जसं जसं तुम्ही माझा आवाज ऐकत आहात खोल श्वास घेत आहात सोडत आहात तर प्रत्येक श्वासासोबत तुमची झोप अजून गाढ होत चालली आहे साहेब थोडंसं इकडे सारखं शाबास खोल श्वास घेत राहा सोडत राहा बघा तुम्ही प्रत्येक जण खूप मोठे शेतकरी आहे आणि जो काही तुम्ही छान असा भाजीपाला पिकवलेला आहे तो सगळा घेऊन आता तुम्ही मार्केटमध्ये गेलेले आहात सकाळची प्रसन्न वेळ आहे आणि बघा तुम्ही जो काही टेम्पो भरून सगळं साहित्य आणलेलं आहे ते व्यवस्थितपणे उतरून घ्या 1 2 3 चला साहित्य उतरून घ्या सगळ्यांनी
चला सगळ्यांनी साहित्य उतरून घ्या. 1 साहित्य उतरायला सुरू करा. 2 आणि 3 चला सुरू. शाबास. चला साहित्य उतरून घ्या साहेब. चला साहित्य उतरून घ्या. मोठे मोठे क्रेट आहेत, मोठे मोठे ट्रे आहेत. चला उतरून घ्या, बुट्ट्या उतरून घ्या. शाबास शाबास शाबास. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. चला साहित्य उतरून घ्या, साहित्य उतरून घ्या. चला साहेब साहित्य उतरून घ्या. चला शाबास. चला साहित्य उतरून घ्या. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. चला सगळ्यांनी साहित्य उतरून घ्यायचं आहे. चला साहित्य उतरून घ्या. ओके ओके ओके. माणसं ठेवलेत तुम्ही, स्वतः नाहीत घेतले. शाबास. आता बघा वजन काटा व्यवस्थित आहे का बघा. चला सगळ्यांनी वजन काटा व्यवस्थित आहे का बघा. उचलून बघा, उचलून बघा. चला ज्यांच्याकडे जुनं आहे त्यांनी व्यवस्थित बॅलन्स आहे का बघा. ज्यांच्याकडे नवीन आहे का आहे त्यांनी सेल आहे का बघा, चार्जिंग आहे का बघा. शाबास. चला साहेब वजन काटा चेक करा, वजन काटा चेक करा. चला 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 वजन काटा चेक करा. शाबास. ओके शाबास. चला वजन काटा खाली ठेवा. आता वजन काटा खाली ठेवा. आता ज्यांनी कालचा शिळा भाजीपाला आणलाय त्यांनी कोण बघायच्या आधी पाणी शिपडून घ्या लवकर. कोण बघायच्या आधी पाणी शिपडून घ्या. पुन्हा एकदा गिऱ्हाईक आलं आणि गिऱ्हाईकाला जर कळालं भाजीपाला शिळा आहे तर ते घेणार नाही. त्यामुळं प्रत्येकाने पाणी शिपडून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. आता बघा मस्त आता भाजी सगळी फ्रेश दिसायला लागलेली आहे, ताजी दिसायला लागलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात गिऱ्हाईक यायला सुरू होणार आहे आणि तुम्ही सगळेजण भाजी विकणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, नुसतं भाजी घ्या भाजी, कांदे घ्या कांदे, बटाटे घ्या बटाटे एवढंच म्हणणाऱ्याकडे आता कोणच गिऱ्हाईक येत नाही. कारण आता तुम्हाला माहिती आहे सगळं रीलचा ट्रेंड आहे, डायलॉगचा ट्रेंड आहे. आणि जे कोण डायलॉगवरून भाजी विकणार आहे, जे कोण वेगळ्या आवाजात भाजी विकणार आहे, जे कोण वेगळा सूर लावून भाजी विकणार आहे त्याच्याकडे जास्त गिऱ्हाईक येणार आहे. आणि तुम्ही त्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. आणि बघा तुमच्या प्रत्येकाकडे गिऱ्हाईक येणार आहे. प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं भाजी विकायची संधी मिळणार आहे. त्यामुळं तुमच्या डोक्यातल्या सगळ्या आयडिया तयार ठेवा. तुमची भाजी जास्त विकली गेली पाहिजे. अगदी बिनधास्त मोठ्या आवाजात तुम्ही भाजी विकणार आहात. प्रत्येकाला संधी मिळते. आणि ज्यांच्या खांद्याला स्पर्श करतोय त्यांनी आता भाजी विकायला सुरुवात करायची. 1 2 3 सुरू. घ्या कोथिंबीर घ्या, ताजी ताजी कोथिंबीर घ्या. कोथिंबीर घ्या, ताजी ताजी कोथिंबीर. अजून काय काय घ्या. कांदा आहे, बटाटा आहे, लसूण आहे, मिरची आहे. जरासं वेगळ्या सुरात असं काहीतरी मारून म्हणावं म्हणजे गिऱ्हाईक जास्त येतात. घ्या कोथिंबीर घ्या, ताजी अंडी घ्या. 10 रुपये जोडी. ओके 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 शाबास. अजून काय काय साहेब. फ्लावर आहे, बटाटा आहे, लसूण आहे, भोपळा आहे. बरं 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 बरं. चला ज्यांच्या खांद्याला स्पर्श करतोय त्याने अगदी वेगळ्या स्टाईलला भाजी विकायची आहे. 1 2 3 सुरू. गिल तो खाईल. चला 15ला 2 15ला 2. गिल तो खाईल. ताजी ताजी. काय काय आहे भाजी. वांगे, बटाटे, कांदे, लसूण आहे. आणि आपला माल म्हणजे भारी माल असतोय. नक्की आहे तुम्ही. 15ला 2 फक्त 15ला 2. 35 किलो तांदूळ. वा वा वा. ओके शाबास. चला थोडं श्वास घ्या, श्वास सोडा. ओके चला वेगळ्या स्टाईलनं तुमच्या स्टाईलमधून भाजी विकायची आहे. 1 2 3 सुरू. गावरान शेवगा घ्या, गावरान शेवगा. गावरान शेवगा घ्या. गवार घ्या. थोडी गवार आहे. गावरान गवार आहे. घ्या गावरान गवार घ्या. 20 रुपये पावशेर गवार. गावरान घ्या. शाबास. चला खोल श्वास घ्या, श्वास सोडा. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. चला साहेब वेगळ्या स्टाईलनं 1 2 3 सुरू. चला तुम्ही फक्त बोला. ओके सुरू. या ताई माई अक्का विचार करा पक्का. या 10ला 2 20ला 4. मेथी घ्या मेथी. टमाटर 30ला किलो. 20ला 50ला 2 किलो. या मावशी या अक्का या ताजी ताजी भाजी घ्या. शाबास. ओके रिलॅक्स. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास 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 शाबास. ओके रिलॅक्स. चला साहेब तुमच्याकडची भाजी विकायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 जोरात.
टमाटा घ्या टमाटा, लाल लाल टमाटा, लय लाले घेतेची मजा बघणाऱ्याच्या आले. टमाटा घ्या 20 रुपये किलो घ्या. लय लाल टमाटा आहे, लाल हे घेतेची मजा बघणाऱ्याच्या आले. मला गड्डी घ्या, कोथिंबीरची गड्डी. तेव्हा साहेब किती वर्ष झालं शेती करता व्यवसाय? आत्ताच चालू केली. आत्ताच चालू केलं. बरं. ठीक आहे. ओके. शाबास. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास. चला खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. थोडंसं इकडे या, तुमच्या डाव्या बाजूला. शाबास. बऱ्यापैकी सगळे लाईट अवस्थेमध्ये आहेत. जसं सूचना ऐकतील तसं अजून गाढ अवस्थेमध्ये जातील. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. चला साहेब, तुमच्याकडे कुठली भाजी आहे? मेथी, कोथिंबीर. ओके. चला खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास. चला खोल श्वास घ्या, श्वास सोडा. हा साहेब, तुमच्याकडे काय काय पाहिजे? कांदा, बटाटा, कोथिंबीर, अजून काय काय? बरं, जरा काहीतरी वेगळ्या स्टाईल म्हणलं तर तुमच्याकडे गिराईक येणार आहे. त्यामुळे जर असं मोठ्यानं ओरडून वेगळ्या पद्धतीने डायलॉग मारून काहीतरी म्हणा की हो. तसं काही जमतं का नाही? नवीनच व्यवसाय सुरू केला वाटतं. बरं. चला खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास. बघा आता साहेब, खोल श्वास घ्या, श्वास सोडा. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही आणखीन गाढ, शांत, रिलॅक्स आणि प्रसन्न अवस्थेमध्ये जात आहात. बघा, तुम्ही एक भाजी विक्रेते आहे आणि तुमच्याकडे काय काय भाजी आहे ते तुम्ही सांगायचं नाही वेगळ्या स्टाईलनं. तुम्ही भाजी विकायच्या, जेवढी वेगळी स्टाईल असेल तेवढं जास्त गिराईक येणार आहे. शाबास. 1, 2, 3 सुरू. मेथी आली, मेथी हिरवीगार मेथी. 20ला 1, 10ला 2. 20ला 1 आणि 10ला 2. कसं काय परवडणार आहे? आपल्या घरचा माल आहे. काय झालं? आपल्या घरचा माल येतो. घरचा माल आहे. बरं. चालेल. ओके. अजून काय काय? टमाटा पण आहे, लाल भडक एकदम. आख्यापेक्षा लाल आहे माझा टमाटा. वा. ओके. ठीक आहे. शाबास. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास. बघा, आता तुम्ही सगळेजण अगदी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे सगळ्या प्रसिद्ध व्यक्तीसुद्धा भाजी विकायला येत आहेत. तुमच्या प्रत्येकाकडे प्रसिद्ध व्यक्ती सगळ्या भाजी घ्यायला येत आहेत आणि तुमच्याकडे तुमची आवडती हिरोईन सुद्धा भाजी घ्यायला येते. तुमच्याकडे तुमची आवडती हिरोईन सुद्धा भाजी घ्यायला येते आणि प्रत्येकाकडे त्यांची आवडती हिरोईन येणार आहे. त्यांच्याशी व्यवस्थित बोलायचं आहे, कायमचं गिरायक आहे, त्यांचा आदर करायचा आहे, रिस्पेक्टनं बोलायचं आहे. ओके. शाबास. साहेब, तुमचं कायमचं कस्टमर कोण आहे? कुठली हिरोईन आहे? कायमचं कस्टमर तुमची कुठली हिरोईन आहे? हिरोईन दीक्षित. माधुरी दीक्षित कायमचं गिरायक आहे? बरं. मॅडम आलेत बघा. बोला त्यांना. हो मॅडम, या की भाजी घ्या. काय द्यायचं आज? घ्या बघा, टोमॅटो आहे, कांदा आहे, काकडी, फ्लावर आहे, वाटाणा आहे, आलं आहे, लसूण आहे. वांगे आहेत का विचारलं होते? वांगी आहे की वांगी आहेत तेवढी. त्यांना भरीत करायसाठी वांगी पाहिजेत, आहेत ना? आहे. चांगली निवडून घ्या. तुम्ही घेऊन त्यांना चांगली बघून तुम्हाला लागते तशी. बरं. बघा, त्यांनी वांगी घेतलेली, पण विषय असा आहे की त्यांना वांग्याचं भरीत कसं करायचं ते काय रेसिपी माहिती नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही पहिल्यापासून अगदी स्टार्ट टू एंड त्यांना हिंदीमध्ये रेसिपी सांगा, म्हणजे त्या पद्धतीनं ते वांग्याचं भरीत करतील. ओके. 1 हिंदीमध्ये रेसिपी सांगायचे, 2 आणि 3 सांगतील. अहो, त्यांना मराठी आता कसं आहे हिंदीमध्ये काम करतात ना, त्यामुळं जरासं मराठी कळत नाही थोडंफार, त्यामुळं तुम्ही हिंदीमध्ये सांगा. हो, माधुरी दीक्षित मराठी बोलतात तुम्ही? हो, थोडं बोलतात, त्यांना लय येत नाही.
त्यामुळं तुम्ही जे काम करा त्यांना हिंदीमध्ये सांगा म्हणजे जरा स्पष्टपणे समजेल त्यांना. ओके चला सुरू. बैंगन को पहले गैस पे गरम करने का, उसके बाद प्याज को गरम करने का, लहसुन गरम करके लेने का सब, वो बैंगन को क्रश करने का, उसके बाद मसाला उसमें नमक तेल डाल के उसको स्क्वैश करने का. ऐसा ये हो गया आपका भरीत. आणि कशासोबत खायचे होते? बाजरीची भाकरी. अच्छा 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 ओके ओके. अजून कोण कोण गिरायक आहे तुमचं? कुठली म्हणजे कुठल्या पिक्चरमधला हिरो आहे? कुठला क्रिकेटर तुमचं कायमचं गिरायक आहे? नाना पाटेकर आहे. काय सांगताय? हो. मग आल्यानंतर कसं भाजी मागतात ते? नाना म्हणते काय आज कसं काय 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 आणलंय नवीन असं. बरोबर. आणि मग ते असं तुमच्यावर भाजी घेताना जर रागावले तर कसं चिडते ते? नाना कधी रागवत नाही. अच्छा पिक्चरमध्ये रागवतात होय फक्त? हां चांगला माणूस आहे. बरं 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 ओके चला खोल श्वास घ्या, श्वास सोडा. शाबास 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 शाबास.